तर काल मी कामातून आलो आणि पाहिलं की काही लोक ज्ञानबा तुकाराम याच्यावर टाळ वाजवून छान रिंगण करताय आणि नाचताय. तर मला क्युरिओसिटी झाली, अरे लहान मुलं पण आहेत तर जाऊन पाहावं. आणि आलो मी. तर गावातली भरपूर लोक जमली होती, जवळपास पूर्ण गावच. आणि 10 दिवसावर आषाढी होती. तर ह्या लोकांनी काय आनंद साजरा करण्याचं साधन शोधलंय. म्हटलं की जर वारीला नाही जाऊ शकत तर का नाही पंढरी आपल्या गावातच आणायची. माहेर पंढरी, ती पंढरी आपल्या दारीच आणायची. कसं जबरदस्त, कमाल यार. मग मी आलो. ते सगळे ज्ञानबा तुकाराम म्हणजे त्या मंजू आवाजात त्याच्यावर धडक देत ठणकत होते, फुगड्या खेळताय, नाचताय, मनाला वाटेल ते करताय. म्हणजे सगळा आनंद साजरा करताय. म्हणजे पूर आलेली स्थिती होती, हे सगळं होतं. सरकार म्हटलं येऊ नका, तर नक्कीच तुमचा विठ्ठल तुमच्या मनात आहे आणि तो तुमच्या गावात नक्कीच येऊ शकतो आणि तुम्ही इथंच राहून ती साजरी पण करू शकता. तर मी एक एक माणसाला जवळून बघत होतो, काय आनंदात. जो मृदंग वाजवतोय, जो एक एक म्हातारा माणूस त्या एक एक ठोक्यावर मृदंगाच्या नाचतोय, कसा तालावर नाचतोय. एक एक लहान मूल नाचतंय, झेंडा घेऊन नाचताय. सगळं गाव थडकते आणि जे आजूबाजूला बसले ते आपल्या टाळ्यांच्या सुरामध्ये त्यांना साथ देत आहेत. छान होतं एकदमच. तर ते महाराज आले होते, त्यांची ऊर्जा बघितली तर जबरदस्त. म्हणजे मला शब्द सुचतात. तर ऐका काय म्हणतात.